शिगमो म्हणटाच नदरे मुखार येता ती उमेदीन तणतणपी रोमटां आनी एनर्जीन नाचपी चित्रां. सोमारा केपेचो शिगमो व्हडा उमेदीन जालो. ह्या निमतान कलाकारांक हांगातली कळाशी दाखोवपाची संद मेळ्ळी. पळोवया वेगवेगळ्या वाठारांतल्या पंगडांनी नाचयल्ली रोमटां आनी चित्रां. आले से मालिंगबार आवजे उदेपणा आले से मालिंगबार असे चैत्र महिन्यात शुद्ध एकादशी जात्रे करील आरंभार आवजे जात्रा भरल पाच रात गात असे चंद्रेश्वर राजा व भूत परदान चित्तळ मारील तळ यात गासिदा. आज दोन भाषणां आमची प्रमुख जातली त्या तुम्ही आयकपा जायी. आमी रोमटा मेळाक सुरवात केल्या, आमची सुरवात जाल्ली आसा. आयज आमकां शिगमोत्सव केप्यां गोंयाक शिगमो चालू जावन म्हळ्यार फ्लोट चालू जावन हो आज तिसरो दीस. काल पयर जाल्यार फोंड्या इंत्रूज म्हालाक चालू जालो, तेजे उपरांत काल मडगांव शहराक आनी आयज आमच्या केप्यां शहराक जाता. तेजे उपरांत 18 असले कार्यक्रम जातले 15 दीस फुडले 15 दीस पर्यंत. आणि ताका लागून तुम्ही सगळे केपेकारांक हांव शुभेच्छा दिता. आयचे आयोजन समितीचे अध्यक्ष आनी ती एंटायर टीम आनी खास करून आमची नगरपालिका हेणी शानदार अशें आयोजन केल्लें आसा, तांकां शुभेच्छा दिता. आम्ही आज केपेकार इतल्या मोठ्या संख्येन जमलेले आसा, जमपाचे आसा. आम्ही हांगा एक संकल्प घेवपाचो गरज आसा. म्हणजे फाटल्या वर्सभरा भितर जर कांय गजाली वायट घडलेली आसत तर जायत ती, पण केपें म्हाला संदर्भात जर चिंतन आम्ही करता आसत तर जायत. गांवांनी शिगमो गांवांच आसता, गांवचे लोक चिंतन करता. आज शासकीय लेवलाचेर जर शिगमो जर आमी करता आसत तर जायत जाल्यार संबंधक केपें म्हाला पुरतो विचार करता आसत जाल्यार केपेंचो विचार करपाची गरज आसा. आज हांगाय तो नियम लागू जाता. आनी म्हाका दिसता तुमी जर खंय चुकले मागले आसत तर जायत, खंय तरी कमी पडले आसत तर जायत जाल्यार हे सगळे कमी आसानी आमी आज जी होळी जातली शेवटचो जातलो तातूंत स्वाहा करात आनी परत एकदां केपें म्हालाच्या सगळ्या लोकांक फुडें घेवन वचपाची एक जबरदस्त ताकद अशी तुमी घेवन वचचे. परीक्षकांनी नोंद घेवचो. क्रमांक नंबर 15 तुमचे मुखार सादर करता दिवली नाच. समाज जिवंत आहे की नाही हे ठरवण्यासाठी काय केलं पाहिजे. व्यक्ती जिवंत आहे की नाही कळू शकतं. मग तो व्यक्ती सगळ्या जिवंत आहेत
आणि समाज जर बुद्धवाद असेल तर त्या व्यक्तीच्या जीवनाला अर्थ लागतोय आणि समाज जिवंत आहे की नाही हे कळण्याचा एकमेव मार्ग जर कोणता असेल तर त्या समाजाची संस्कृती जिवंत आहे की नाही आपल्याला ते कळू शकतो। आणि आपली संस्कृती जिवंत आहे याचं एक चांगलं उदाहरण जर कोणतं असेल तेवढ्या मोठ्या संख्येने आपले गोव्यातले लोक हा शिमगोत्सव साजरा करतात, वर्षानुवर्ष करतात। आणि खास करून गोव्याच्या अनेक भागात शिमगोत्सव होतो, परंतु दक्षिण गोव्यातल्या केपे गावातला शिमगोत्सव देखील लोकांना एक नवीन प्रेरणा देऊन जातो। आणि म्हणूनच मी माझे मित्र बाबूजी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी हा उपक्रम सातत्याने चालू ठेवला। तसेच आपले कला सादर पुण्यामध्ये पुढेही अशा परीक्षा बसणार। गोवा 365 खातीर रमेश नायक राऊत, समृता खणगावकर आणि वैष्णवी साळगावकर।